चालवतोय, कोणी काही सांगावे, काही लिहावे, परंतु दे मे बी सम पीपल हू आर इंडल्जिंग इन टू इट, आणि जे जे आम्हाला सापडत आहे त्यांना आम्ही सोडत नाही आहे. आमची जी टीम आहे क्राईमची असली किंवा झोनल जे सिन्सिअर प्रामाणिक लोक आहे त्यांची कारवाई सध्या चालू आहे. परवा आपण 3 जे कॅफे होते त्याच्यात आपण रेड्स केली. हे मी याच्यासाठी सांगतोय की ज्याप्रमाणे हे कॅफे चालवतात त्या कॅफेमध्ये म्हणजे जे एक ते एक्झिट आहे तसेच जे व्हेंटिलेशन पाहिजे, फार सफोकेटेड ॲटमॉस्फिअर तिथे असतात. आणि त्याचे जे सोरो कॅफे होता त्याच्यात आम्ही ज्यावेळेस गेलो तिथे तिन्ही जागा, तर तिथे त्यांनी एक ते बंद करून ठेवलं, एकदम शटर लावले आणि आतमधला AC बंद केला, लाईट बंद केली आणि त्यांना असं वाटलं की आता पोलीस निघून जाणार, परंतु ते 3-4 तास तिथे त्यांनी बंद ठेवला. मग शेवटी आम्हाला फायर ब्रिगेडला बोलावं लागलं आणि ज्यावेळेस आपण हे उचलत होतो त्यावेळेस त्यांनी ते उघडले. आणि सोरो कॅफे जो आहे त्याच्यात आम्हाला 29 लोक सापडले. तसेच त्याच्यानंतर निंबस लाऊंज आहे त्याच्यात 41 लोक जे होते हुक्का वगैरे तिथे बसले होते त्या 41 लोक सापडले. तसेच हॅश कॅफे आहे त्याच्यात 14 लोक आम्हाला तिथे सापडले. आणि त्याच्यात आपण BNSचे जे रेलेवंट कलम 126, 127, 275 आणि तसेच तिथे कोपटा आणि महाराष्ट्र पोलीस ॲक्ट त्यामध्ये रेलेवंट सेक्शन्स लावलेले आहे. आम्हाला आमचा असा हेतू आहे की त्याच्यावर आपण सिन्सिअरली हे करून महानगरपालिका आणि इतर जे ज्यांच्याशी निगडीत आहे जसं शॉप ॲक्ट वगैरे आहे ते परमनंट त्यांचे लायसन्सेस कॅन्सल झाले पाहिजे. कारण काय की 8-10 महिने एक माणूस चालवतो आणि ते दुसऱ्याला देतो चालवण्यासाठी, आणि हे जे ओनर्स नेहमी किंवा टॅनंट्स चेंज होत राहतात परंतु त्याची मोडस ऑपरेंडी जी आहे ती बदलत नाही आहे. तर हे याच्यात तुमच्या पण आम्हाला सहकार्य पाहिजे की दिस शुड बी ब्रोड टू द नोटीस ऑफ एव्हरीबडी आणि पब्लिकला कळलं पाहिजे हे इल्लिगल आहे. आता हे जे 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 लोक सापडलेले आहेत ते त्याच्यात काही मुली पण होती आणि सगळ्यांचे घरात हे सांगितलं पाहिजे असं आमच्या हे आहेत. रॉंगफुल रेस्ट्रेंट सेक्शन आपण लावलेलं आहे याच्यात आणि रॉंगफुल कन्फाईनमेंट पण सेक्शन त्याच्यात लावलेलं आहे, कारण त्यांनी दाबून ठेवलेलं होतं हे लोक असं आमचं मत आहे. कारण त्यांना जर फ्रीडम दिली असते तर बाहेर गेले असते, अजून थोडी वेळ ते थांबले असते तर काही अनुचित प्रकार घडला असता. तर ते एक इम्पॉर्टंट गोष्टी आहे. हे काही मुद्दे होते. जर आपले काही प्रश्न असतील तर आमचे अधिकारी इथे आहेत, मी आहे, आपण बोलू शकतात.